की या वर्षी ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आहे आणि तो अधिक मासाची सुरुवात 17 मेला होते आणि 17 मे ते 24 मे पर्यंत जो आपला धरतीवलं पंढरपूर वैकुंठ आहे बरं का महाराज, त्या पंढरपुरामध्ये जो जुना सोलापूर रस्त्याच्या भीमा नदीच्या पलीकडे चंद्रभागेच्या 65 एकर आहे, तिथं सर्वांच्या परिचित असणारे सर्वांच्या स्नेहांकित ज्यांना आपल्या सिद्धटेकमध्ये सप्ताहाचा कार्यक्रम केला होता ते माझे ज्ञानेश्वर महाराज कदम म्हणजे छोटे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक फडकऱ्यांना सप्त मोठमोठेले केले महाराज. बंडातात्याने केले, पांडुरंगबा घुलेंनी केले, फडकऱ्यांनी मोठमोठे सप्ते केले महाराज. भगवान गडाकडे गेला तुम्ही तरी नामदेव शास्त्रीने मोठमोठे सप्ते या लोकांनी केले, पण न भूतो न भविष्य. मी काय म्हणतो लक्षात ठेवा की हे वर्ष आपल्याकरता खरंच वारकऱ्याकरता पर्वणी आहे. शावता महाराजाच्या पुण्यतिथीला 775 वर्ष पूर्ण आहेत. ज्ञानोबरायच्या जन्म उत्सवाला 750 वर्ष आहेत. बघा, माझ्या नामदेवरायला जनाबाईला 675 वर्ष पुण्यस्मरणाला आहेत. जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांचे गुरु, त्यांना 450 वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्या जगद्गुरु तुकोबाला 375 तर पूर्ण झाले विठ्ठल गमाला. आणि माझ्या नारायण महाराजांचा की जन्म पालखी सोहळा चालू केला त्या नारायण महाराजांना महाराज 375 जन्मोत्सवाला साजरा होत आहे. हे संतांचं औचित्य साधून, कारण 375 जवळजवळ 14 संत आहेत महाराज. सगळ्या चौथीचं साधून पूर्ण महाराष्ट्रभर माऊलीने यावर्षी मोठमोठे प्रत्येक भागात कार्यक्रम केले. आत्ताच आपल्या आधी आता मागल्या महिन्यामध्ये महाराज लातूरला कार्यक्रम झाला. मी गेलो होतो महाराज त्या कार्यक्रमाला. तसा पंढरपुरामध्ये न भूतो न भविष्याचा कार्यक्रम नियोजन केलंय. एवढं महान नियोजन आहे की महाराज, जेवढ्या महाराष्ट्रातल्या आमट्या त्या जेवणाकरता रोज संध्याकाळी आहेत. शेवटच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. त्याच्याकरता परभणी नांदेड करून 64 ट्रक बायका बरं का एकाच पट्ट्याने गोळा केल्यात. ती बी पळपुट बिल न घेऊन लाटायला. शेवटच्या दिवशी महाराज पोळ्याचा स्वयंपाक जागरा दिवशी आणि काल्याच्या दिवशी मांड्याचा स्वयंपाक आहे तो नाशिक जिल्ह्याने घेतलाय. आणि त्याला तूप जवळजवळ 10 टायरी 7 टँकर तूप मिळाले. म्हणजे नियोजन लहान नाही, 5 लाख लोकांचं नियोजन आहे बापू. तिथं राहण्याची जेवणाची सगळी मोफत सोय आहे. फक्त ज्याला पारायणाला बसायचं त्यांना आपलं व्यासपीठ नामदेवरायचा गाथा घेऊन जायचंय. 1100 लोकांचं पारायणाचं नियोजन ठेवलंय आणि त्याच्यात 16 तारखेला हजर राहायचे. 16 तारखेला भव्य दिंडी मिरवणूक महाराज प्रदक्षिणा पंढरपुरामध्ये निघणार आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ सगळे 375 मंडळी आहेत. झेंडेकरी 375, कलशवाल्या 375, तुळशीवाल्या 375, त्याच्या पाठीमाग विनेकरी 375, त्याच्या पाठीमाग मृदंगमणी 375, त्याच्या पाठीमाग कीर्तनकार 375, त्याच्या पाठीमाग या ड्रेस घेऊन या 375 चोपदार, त्याच्या पाठीमाग 375 टाळकरी. बर का, एवढा महान सोहळा आहे का नाही. जसा संन्यासाचा कुंभमेळा आहे तसा आपला वारकऱ्याचा कुंभमेळा पंढरपुरात आहे गड्या. सगळ्याला विनंती करतो महाराज, माऊलीच्या वतीने करतो अजून की 17 मे ते 24 मे पर्यंत जमवा गाड्या हो.
आणि पंढरपुरामध्ये सामील व्हा. एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आहे. रोजचं 1000 टाळकरी कीर्तनाला, सकाळ संध्याकाळ शिव कीर्तनाची आहे आणि 25 मृदंग एका कीर्तनात आहेत. एवढा सुंदर सुख सोहळा आहे का नाही गाड्या हो. भू वैकुंठ पंढरपुरामध्ये स्वर्ग उतरल्यासारखं वाटेल, ध्यानात ठेवा. आणि जो या लाभात चुकला तो चुकलाच, आयुष्यात वाया गेला. नाही गाड्या, म्हातारपणामुळे आपल्याला गुडघ्यामुळे बसायचं मत. एक दिवस तरी याल का ना गाड्या हो, कमीत कमी एक दिवस तरी. जो खरंच माझा वारकरी आहे का नाही, ज्याला पांडुरंगाची महाराज संप्रदायाची चाड आहे, त्यानं एक दिवस का होईना पण त्या कार्यक्रमाला भेट द्या. कारण हा सोहळा परत होणे नाही गाड्यावर. आणि तो सोहळा माझे खरंच ज्ञानोबराच्या रूपात माझे ज्ञानेश्वर माऊली, छोटे माऊली आहेत. आज एवढी ताकद निर्माण करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही महाराज. मी लातूरला होतो, खोटं नाही सांगत. ती एकाने कोणीतरी नास्तिकाने काहीतरी म्हणलं, आता बुवा ह्याच्यातनं किती गोळा करून नेल काय सांगता येत नाही. अरे दक्षिणा देखील पाया पडल्यावर लोकांनी दक्षिणा ठेवलेली देखील माझ्या माऊलीनं ध्यानात ठेवा. 51,300 रुपये त्याची पावती त्या सप्त्याला दिली. एवढं नस्वार्थी प्रेम महाराज वारकऱ्यावर करणारा महाराज आहे हो. जे भंडतात त्याचं महाराज वारकऱ्यावर प्रेम होतं, त्याच्या देखील डबलीनं माझ्या माऊलीचं प्रेम महाराज या समाजावर, वारकरी समाजावर आहे. फक्त म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं, चांगलं करणाऱ्याला समाज नावे ठेवेल, वाईट करणाऱ्याला कोण नावं ठेवत नाही. म्हणून चांगल्याला शत्रू जास्त आणि अविटाला मित्र जास्त. पण गाड्या हो, केंजळे महाराज तुमच्यावर नतमस्तक होऊन विनंती करतोय, या तुम्ही फक्त जनाबाई गावाना त्या राम महाराज आपल्या गावात जर काही 2-4 गावल्या तर बघा. जनाबाई 375 अजून झाल्या नाही त्या. मी परवाला, खोटं नाही तुम्हाला सांगत, परवाला मी भोशे करकम भोशाला कीर्तन होतं माझं. काय माणसं दान करणारे आहेत. अरे बाबांनो, मी फक्त म्हणलं आता गॅस मिळत नाही गड्यावर, सरपणावर सप्ताह व्हावा लागल. खोटं नाही सांगत तुम्हाला, 9 टेलर सरपण कीर्तन होस्तोर 9 जणांनी महाराज, 7 जणांनी माझ्यापासून सांगितलं महाराज का आपण तोडून आणून देतो. बघा म्हणजे किती प्रेम महाराज वारकऱ्याचं आहे, ध्यानात ठेवा. बघा तुमच्याकडे जरी कुणाच्या बागा असलेल्या निघाल्या, दे एखादी डम्पिंग पाठवून. मी काय म्हणतोय लक्षात ठेवा. अरे वानरानं शेतू बांधला रामाच्या नावावर, पण खारुटी देखील होती, सगळ्याला माहित आहे. पाण्यात जायची, फुफुट्यात लोळायची आणि शेतू येऊन अंग जाळायची. किती पडत असेल रे माती गड्या हो. तसे खारुटी सारखं देखील, खारुटी सारखं आपला हातभार जरी त्याला लागला, बरं तोंडाचं काम नाही त्याला, आर्थिक बाबतीत सगळ्याच बाबतीत महाराज 4 लाख रुपये एका दिवसाला खर्च आहे आमटीला. बाजारी आमटी आमच्या तालुक्यावाली आणि तुमच्या भागात शिप्पी आमटी आली बर का. करमाळा परिसराला, कर्जत करमाळा तुमच्या महाराज इकडच्या भागाला ती प्रसिद्ध आहे. कुठली? शिप्पी. आणि आमच्याकडे बाजारी. फक्त एक विनंती करतो मातांनो, तुमच्या परिसरातली जर पंगत असे आहे ना, त्या दिवशी मात्र आपल्या घरातल्या माझ्या दादांनो कमीत कमी 25 भाकरी तरी घरातल्या एका ठिकाणी गोळा करा. बऱ्याच गावाचे एकत्र करून पंढरपुरापर्यंत पोहोचवतील. आपला घरातला भाकरीचा प्रसाद पांडुरंगापर्यंत पोहोचावा, तिथल्या वारकऱ्याला भोजन तृप्त व्हावं आपल्या भाकरीनं, हाच आपल्याला पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो की आपल्या घरच्या भाकरीचा प्रसाद तिथपर्यंत पोहोचावा. कोणाचं सरपण असेल, माझे राम महाराज असतील, हे महाराज मंडळे, आपल्या जवळचा कोण महाराज असेल त्यांना सांगा की मग आमच्याकडे हे आहे, जा घेऊन.
आणि जे दाते असतील ना महाराज, 25-50 लाख रुपयापर्यंत देणारे जर दाते असतील तर त्याच्याकरता तर पांडुरंगाचा आशीर्वाद त्यांच्या जीवनात प्राप्त आपण कुठं बी घालवतोय. आणि तिथं गेलं म्हणून काय होत नाही यार, नाश्त्याला जाईल तुझं. मी काय म्हणतोय लक्षात ठेवा, कारण एवढं 5 लाख लोकांचं नियोजन आहे महाराज. येणारी जाणारी येणारी जाणारी काही सगळीच राहणार नाही, राहणारी 1 ते 1.5 लाखाचा आकडा धरलाय आम्ही. माऊली म्हणले लाख नाही तर 1.5 लाख रुपये राहतील. पण येणार जाणारी ज्याला सवड नाही 2 दिवस थांबायचं हालायचं, असा सगळा मिळून 5 लाखाचा आकडा होईल तिथं. बघा गाड्या वारकऱ्या हो, तुम्हाला विनंती करतो तुम्ही तर याच, पण सर्व आर्थिक बाबतीपासून तिथं जे काही कमी पडेल आपल्याकडं असेल देवाला द्या. देव काही कमी देत नाही यार. मुठभर घेऊन जातील, गाडीभर भरून आणतोय आपण. आणि आपण बळीराजा आहे, आपण शेतकरी आहे. अरे एक घरात माणूस आजारी पडला तर 5-5 लाख रुपये गेले तरी आपण मागं पुढे बघत नाही. आणि माझ्या देवाकरता 50 लाख रुपये दिले तर काय मागं पुढे बघायची गरज आहे? अरे नाही, तुझ्या घरात माणसं आजारी पडून द्याचा तू, खात्री करून सांगतो. ताकद परमार्थाची आहे. आणि काय ताकद आहे ती बी सांगतोय का. एखादी मुलगी लग्नाला आली जर वरातीत नाचायला लागली तर गाव नाव ठेवतं. तिला काय लाज आहे का? गोड्या पुढे वरातीत नाचती या. पण माझ्या खेडकर मायबापा हो, तीच मुलगी जर सप्त्यात आली आणि पकवाजावर महाराज हरिपाठात नाचली आणि नाचून फुगडी खेळली तर गाव तिला टाळ्या वाजवते, विसरू नका. म्हणून आयुष्यात कुठेतरी आपण काहीतरी केलंय, दानधर्म केलाय, एवढं मनात असावं. आणि त्या पद्धतीनं सर्वांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीनं त्या ठिकाणी हातभार लावावा, एवढंच माझ्या खेडकर ग्रामस्थ भाविकांना विनंती करतो. आणि माझी काल्याची कीर्तनाची सेवा इथं संपवतो.